मित्रांनो आता मस्तपैकी जंगलातून मस्तपैकी सरपण आणलाय. आता थोड्याच वेळात मॅगी बनवू. मस्तपैकी मॅगी खाऊन आपल्याला वर डोंगर चढायचा आहे. ताकद येईन ना तशी मॅगी खाऊन. बघा हे आता काड्या कुड्या आणल्यात गोळा करून. तर आता आपली गावठी चूल केली तयार 3 दगडाची. ते बघा काका आलेत पातेला घेऊन. तर आपली मॅगी काढायची, मस्तपैकी मॅगी बनायची, खायची, नीट निघायचे डोंगरावर. तर चला लवकर थोड्याच वेळात मॅगी बनते. मॅगी बनल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपली गावठी प्रकारे मॅगी बनायचं काम चालू आहे. पाहू शकता मस्तपैकी 3 दगड ठेवून त्याच्यावर पातेला ठेवून मस्तपैकी मसाला टाकून घेतलाय. तर मित्रांनो आता बघा एकदम भारी मॅगी टाकत आहे. तर आपली मॅगी तयार आहे थोड्याच वेळात. तर मित्रांनो आता आपण खालून सारं घेऊन आलो होतो. म्हणलं आता वर कुठतरी डोंगरामध्ये मस्तपैकी मॅगी बनवून खाऊ म्हणलं. तर आता ती वेळ आलेली आहे. मराठी माणूस आता मॅगी बनवून खात आहे. पाहू शकता मित्रांनो अशी चुलीवर मॅगी बनायची, अशी घरी बनवून खाल्ली अशी चुलीवर. तर मित्रांनो आता आपण इथं मस्तपैकी बनवून खाऊ राहिलो जंगलामध्ये. एकदा डोंगर दाखा काका, डोंगर दाखा. तर मित्रांनो पाहू शकते बघा डोंगर आहे. तर आपण रुद्रनाथला जात आहे. तर रुद्रनाथला जात असताना आपण मध्येच एक छोटंसं हॉटेल लागलेलं या ठिकाणी. मस्तपैकी सावली होती. या सावलीच्या ठिकाणी आपण मस्तपैकी मॅगी बनवत आहे. पाहू शकता अशा प्रकारे 3 दगड मांडून. हे बघा हे बघा एकदम सावलीत बसून मस्तपैकी भारी मॅगी बनवत आहे. तर मित्रांनो आता आपली मॅगी तयार झालेली आहे मस्तपैकी चुलीवर. पाहू शकता या ठिकाणी चूल चालूच आहे अजून. तर मस्तपैकी काकणीने आपण बनवलेली आहे एकदम भारी. तर मित्रांनो या मॅगी खायला अशी डोंगरामध्ये मस्तपैकी काड्या बिड्या गोळा करून आणल्या. मस्तपैकी 3 दगडाची चूल मांडली म्हणजे मस्तपैकी मॅगी बनवली. एकदम भारी. अशा रस्त्याने जावं लागतं मित्रांनो भोले बाबांना च्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर जे घोडा पालखीनं जातात त्यांना काय कळतं, जे पैपे जातात त्यांनाच भोले बाबा प्रसन्न होतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होते. हे पाहू शकता सकाळपासून नुसतं चलतोय अजून काय वर जाय ना, अजून डोंगर सांभाळ. असं वाटतंय की भोले बाबा आपली परीक्षा घेत आहे आज. परीक्षेमध्ये आपण नापास नाही पास होणार आहे. तर चला आपले पाय चालूच आहेत दम्माने. भोले बाबा आपल्याला बोलवत आहे आणि आपण चाललो आहे. तर चला गावतातून दगडातून चाललोय. तर मित्रांनो आपण सकाळी गेलो होतो मंडलमधून चालू. तर मंडलगाव या साईडला आहे. इकडं उजाड दिसणार नाही, आता नाही दिसणार. तर मित्रांनो आता आपण चाललोय रुद्रनाथला. तर बघा हे शेवटचा डोंगर आहे, वरचा टोक. तर या ठिकाणून आपण आता आलोय. तर आपल्याला या साईडला खाली जायचं आहे. तर पाहू शकता इकडचा नजारा मित्रांनो एकदम भारी. बर्फाचा डोंगर एकदम लाईनशीर. आणि हे रस्ता पाहू शकता कशा प्रकारे बनवलेला आहे त्या साईडला. तर मित्रांनो तर चला आता निघू आपण खाली.
मित्रांनो तुंगनाथचा संध्याकाळचा नजारा पाहू शकता. एकदम सोनेरी डोंगर तयार झालेले मित्रांनो पाहू शकता. पूर्ण बर्फ आणि त्याच्यावर एकदम सूर्यप्रकाश पडलेला आहे तर एकदम भारी दिसू राहिले मित्रांनो. असं पाहण्यासाठी फक्त उत्तराखंड मध्ये यावं लागतंय. कच झालंय एकदम सोनेरी झालंय मित्रांनो. तर आता खूप गार लागायला लागले.